नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला मातीच्या भांड्यात अगदी पारंपरिक पद्धतीने घट्ट आणि वडी पडेल असं दही कसं लावायचं ते दाखवणार आहे। विशेष म्हणजे हे दही इतकं छान लागलेलं असतं की तुम्ही मातीचं भांडं कितीही हलवलं किंवा उलटं केलं तरी दही अजिबात वाहून पडत नाही। चला तर मग बघूया ही सोपी आणि पारंपरिक पद्धत। सुरुवातीला मी एक स्टीलचं भांडं घेतलं आहे आणि त्याच्या तळाला थोडंसं पाणी घातलं आहे। हे पाणी का घालायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता इथे मी अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं आहे। हे दूध आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे। उकळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, दूध सतत ढवळत राहायचं आहे, कारण आपल्याला दुधावर साय तयार होऊ द्यायची नाही आहे, म्हणून दूध सतत मिक्स करत राहायचं आहे। आता हे दूध थोडंसं आटवून घ्यायचं आहे। जर अर्धा लिटर दूध असेल तर साधारण अर्धा कप दूध कमी होईपर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे, कारण की दुधामध्ये म्हणजे तुम्ही बाहेरून विकतचं दूध डेअरीतून घ्या किंवा असं पॅकेटमधलं दूध घ्या, यामध्ये खूप पाणी हे असतं, म्हणून आपल्याला जर दहीमधून पाणी यायला नको हवं असेल तर आपल्याला हे आटवून घ्यायचं आहे। यानंतर हे दूध कोमट होऊ द्यायचं आहे। आता कोमट म्हणजे किती, तर जेव्हा आपण बोट दुधामध्ये बुडवतो आणि साधारण 1 मिनिटापर्यंत बोट सहन होईल इतकं कोमट असलं पाहिजे। जास्त कोमटसुद्धा करायचं नाही आणि जास्त गरमसुद्धा ठेवायचं नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता दही लावण्यासाठी आपल्याला विरजण लागणार आहे। हे विरजण ताजं असलं पाहिजे, खूप दिवसाचं शिळं दही वापरू नका। 1-2 दिवसांपूर्वीचं दही असेल तरी चालेल। आता हे दही आपण छान फेटून घेतलेलं आहे। जसं फ्रेश क्रीम असतं ना अमूलचं, स्मूथ व्हायला हवं आहे, त्याप्रमाणे स्मूथ व्हायला हवं आहे, यामध्ये गुठळ्या राहायला नको। आता मी इथे मातीचं भांडं घेतलं आहे। मातीचं भांडं वापरण्याआधी ते तयार कसं करायचं यासाठी मी एक शॉर्ट व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि मातीचं भांडं त्या पद्धतीने तुम्ही तयार करा वापरण्यासाठी। आता या भांड्याला तळाला मी बाजूनी थोडंसं विरजण लावते। यानंतर थोडं दूध कोमट झालेलं जे दूध आहे ते दूध यामध्ये घालून घेते। तर अजून एक चमचा मी विरजण घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते। मिक्स झाल्यानंतर आपल्याला फॉईल पेपर, आता मी इथे फॉईल पेपर यूज करते, तुम्ही फॉईल पेपर नाही यूज केलं तरी चालेल। एखादी डिश असेल ती सुद्धा तुम्ही, प्लेट असेल ती सुद्धा झाकण म्हणून ठेवू शकता। झाकण आता ठेवल्यानंतर आपल्याला हे अजिबात उघडून बघायचं नाही आहे। आता मी हे रात्रीपासून ते अगदी सकाळपर्यंत म्हणजे 8 ते 10 तासांसाठी मी हे असंच झाकून ठेवणार आहे, तोपर्यंत अजिबात उघडून बघणार नाही आहे। हां ठीक आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सकाळ झाल्यानंतर आता मी हे बघते आपलं दही कसं लागले, बघू शकता तुम्ही किती सुंदर पद्धतीने आपलं हे दही तयार झालेलं आहे। कितीही भांडं मी उलटं सुलट सगळं गोष्टी करते, पण दही अजिबात इकडचं तिकडं होत नाही, इतकं छान असं घट्ट झालेलं आहे। असं दही तुम्हाला लावायचं असेल तर मी ज्या प्रोसेस तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे त्या प्रोसेसनेच तुम्ही दही लावा, तुमचंसुद्धा दही अशाच पद्धतीने होईल। तुम्हाला मी आता इथे काप करून दाखवते, सुरीने मी आता हे कट करते। अगदी खरवसची वडी जशी आपण करतो त्या पद्धतीने हे दही कट होत आहे। आतमध्ये थोडं असं गिळगिळीत राहतं, पण तेवढं ठीक आहे, पण आपलं दह्यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दही लागलेलं आहे आणि चवीला सुद्धा आंबट अजिबात झाले नाही, म्हणजे विदाऊट साखर तुम्ही हे दही खाऊ शकता। मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही माझी पद्धत आवडली असेल किंवा तुमच्याकडे अजून ह्यापेक्षाही काही सोपी पद्धत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।